आपण सतत मुलांना सांगत असतो की मुलांना असं करू नका तसं करू नका, पण मजाल मुलं आपलं ऐकतील. 10 वेळ बिट्टूला म्हटलं की रात्रीचं कलिंगड खाऊ नको, पण तिने काय केलं, अजिबात ऐकलं नाही माझं आणि रात्रीचं कलिंगड खाल्लं. सकाळी उठल्याबरोबर 7 वाजता ती उठली आणि तिला वॉमिटिंग सुरू झाली. हा आहे फ्रायडेचा ब्लॉग. ही सकाळी उठली 7 वाजता. मी म्हटलं हिला थोडंसं बरं वाटेल उलटी वगैरे झाल्यानंतर, तर मी हिला स्कूलमध्ये पाठवते. तिला हॉलमध्ये बसून मी जे तिने वॉमिटिंग वगैरे केली ते साफ करून घेतलं, तिच्या टिफिनची तयारी केली, ब्रश करून दिला. बस तिला कपडेच घालणार तर तिचं लढणं पडणं सुरू झालं की मम्मी मला अजिबात आज स्कूलमध्ये जायचं नाहीये. खरं तर तिचं कितीही दुखलं तरी ती असं दाखवत नाही की माझं दुखते आणि तयार होते आणि स्कूलमध्ये जाते. पण आज मी तिला स्कूलमध्ये जाण्यासाठी फोर्स केल्यानंतरही तिची आज इच्छा नव्हती जायला. त्यावरून माझ्या लक्षात आलं की खरंच तिला खूप त्रास होतोय, आता राहू द्या, तिला पाठवू नये. त्यानंतर तिने बरंच वॉमिटिंग केलं, भरपूर वेळ, म्हणजे 7 वाजतापासून तर 10 वाजेपर्यंत तिच्या वॉमिटिंग सुरूच होत्या. मग तिला थोडीशी पेटपूजा केली. पेटपूजा केल्यानंतर तर खूप एनर्जी आली. मग काय माईक वगैरे घेऊन ती गाणं म्हणायला लागली. स्वयंपाकाला किचनमध्ये आली. पहिला तर माझा विचार सुरू झाला की पहिला आपण आपली पेटपूजा करावी. ही घरचं दही आहे जे मी काही दिवस झाले बनवते, इतकं घट्ट बनलेलं, अजिबात त्यामध्ये पाणी नाहीये. पेटपूजा केल्यानंतर मी दिला इथे वरणाला तडका. मी काही वेगळं केलं ते बिट्टूला अजिबात बघवत नाही. ते मी थोड्या वेळातच माझी तयारी अस्तव्यस्त करून टाकाला. तिला असं म्हटलं की तुझा जो डिंपल आहे ना तो मला दे, तू खूप क्यूट दिसतेस. त्यानंतर ती खूप हसायला लागली. तर असा होता माझा आजचा दिवस. ब्लॉग आवडला असेल तर लाईक नक्की